टॅटू. कुणी एखाद्याची आठवण म्हणून टॅटू काढतं, कुणी स्टाईल म्हणून, तर कुणी आणखी कशासाठी. मात्र मुंबईमधल्या एका पठ्ठ्यानं आपल्या शत्रूंची यादी तयार करण्यासाठी पायावरती टॅटू काढला आणि जेव्हा त्याची हत्या झाली तेव्हा त्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी देखील हा टॅटूच कामी आलेला आहे. आपण पाहूयात या रिपोर्टमधून. हा फोटो आता भिंतीवर लटकलाय. फोटोत दिसणारा हा आहे गुरुसिद्धय्या वाघमारे, ज्याची हत्या झाली आहे आणि या हत्येला कारण ठरलेली आहे खंडणी. ही घटना आहे वरळीतील. 2 स्पा मालक यांनी खंडणीच्या त्रासाला वैतागून वाघमारे यांचा खून केला. वाघमारे गेले 8 ते 10 वर्षापासून स्पा मालक यांच्याकडून खंडणी वसूल करत होते. याच खंडणीच्या त्रासाला वैतागून स्पा मालक यांनी 6 लाखाची सुपारी देऊन वाघमारे यांचा खून केला. या घटनेनंतर गुन्हे शाखेनं नालासोपाऱ्यामधून एकाला आणि राजस्थानच्या कोटामधून दोघांना अटक केली आहे. मात्र या हत्येला वेगळं वळण आलं ते एका टॅटूनं. ही नावं आहेत वाघमारेंच्या शत्रूंची, जी त्यांना आपल्या पायावरती गोंदवलेली आहेत आणि यातूनच हत्येचा उलगडा झालाय. गजनी सिनेमाप्रमाणेच वाघमारे यांनी अंगावरती आरोपींची नावं गोंदवली आहेत आणि हीच नावं आगामी काळात अनेक लोकांना चौकशीच्या जाळ्यामध्ये अडकू शकतील. कॅमेरामन प्रशांत मानेसोबत ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.